तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर आज मी बनवते काळे वाटाण्याची भाजी. चांगले म्हणजे आधी भिजू घातले होते आणि आता चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि आता कुकरला शिजवते. याच्यात मी मीठ आणि सोडा टाकलं तर म्हणजे चांगले शिजते. ओके, चल तर कुकरला 5-6 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊया. तर इथे मी 3 कांदे, लसूण आणि अद्रक याचं वाटण करायला घेतलं. वाटण करून घेऊया. तर मी मसाला बारीक करून घेतला आहे आणि आता तोपर्यंत मी कांदा कापून घेते. कांदा आणि टमाटर कापून घेते. तोपर्यंत हे शिजतंय, तर तुम्ही कंटिन्यू करा. मी 4-5 शिट्ट्या 5-6 शिट्ट्या होऊ दिल्यात. तर बघा काळं पाणी निघले, पण हे काळे असतात म्हणून याचं पाणी काळं येते. असं मी हे पहिल्यांदाच करते. तर चांगले शिजले. आता आपण फोडणी देऊया याला. देऊया. मी गॅसवर कढई ठेवली. तेल टाकून घेऊया. तर तेल तापले. त्याच्यात मी थोडीशी मोहरी टाकून घेते. कांदा टाकून घेते. बघा, तर याच्यात टमाटर, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर पण टाकते. शेवटी परत टाकूया. हे कांदा टमाटर हे सगळं शिजून झाल्यानंतर आपण ही जी पेस्ट केली होती ती टाकूया. तर याला थोडं शिजवूया 5 मिनिट. चला तर हा मसाला टाकून घेऊया. तुम्ही हे साध्या पद्धतीने पण बनवू शकता. जसं मी आधी टाकलं होतं कांदा टमाटर कोथिंबीर आणि कढीपत्ता, असं पण बनवू शकता. पण असं थोडासा मसाला टाकला म्हणजे थोडंसं घट्ट होते, म्हणजे थोडी चव पण येते आणि घट्ट पण होते. तसं तर मला याच्यात खोबऱ्याचा मसाला टाकायचा होता, पण तो मी स्किप केला, कारण माझ्या घरी आता सध्या खोबरं म्हणजे खात नाही आहेत, म्हणून मी कांद्याची पेस्ट केली. आणि मला घाई होती म्हणून मी हे कांदे असे भाजून घेतले आणि पेस्ट केली. नाहीतर मी अशी बारीक कापून भाजून ते मग नंतर पेस्ट केली असती, कारण स्वयंपाक लवकर बनवायचा आहे आणि उशीर झाला आहे. ओके, तर हा मसाला शिजू देऊया.
आणि नंतर हे तिखट, मीठ, हळद आणि धनिया पावडर हे सगळं टाकून घेऊया. चला तर हे टाकून घेऊया. हळद, मीठ, तिखट आणि धनिया पावडर. याच्यात हे मसाल्याचं पाणी राहिलं होतं ते टाकून घेऊया. तर हे 2 मिनिटं शिजू द्या. चला तर आपला मसाला पण शिजला आहे, टाकून घेऊया. तुम्हाला जर हे सुकं बनवायचं असलं तर सुकं उसळसारखं पण बनवू शकता. मला रस्स्याचं बनवायचं आहे. ओके, तर याला उकळी येऊ देऊया आणि मग वरून कोथिंबीर टाकूया. बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. तर भाजी तयार आहे. तुम्ही याला चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. मला भाकरीसोबतच बनवायची आहे म्हणून मी रस्सा बनवला. ओके, कशी झाली भाजी कमेंट करून नक्की सांगा. घेतल्या अशी जमते माझी भाकर. मला करता येत नाही तरी पण प्रयत्न करते. झाले का बरोबर?
तर झाली आहे भाकर. तर तयार आहे, बघू शकता. काळी वाटाण्याची भाजी आणि भाकरी. तर या जेवायला आणि कमेंट करून नक्की सांगा ही भाजी आणि भाकर कशी झाली आहे. ही भाजी पण मी पहिल्यांदाच बनवली आहे आणि भाकर पण मला जास्त काही बनवता येत नाही. तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.